नमस्कार, सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आणि मी आज बनवणार आहे महाराष्ट्रीयन मटण खरडा रेसिपी. सातारा स्पेशल मटण खरडा रेसिपी आहे. ही खूपच छान झणझणीत रेसिपी आहे. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता मी इथे स्वच्छ धुवून असं 1 किलो मटण घेतलं आहे. मटण हे 1 किलो आहे. स्वच्छ धुवून घेतलं आहे 2 ते 3 पाण्याने. छान असं मटण आहे. आणि आत्ता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे मिरचीचा. ठेचा बनवण्यासाठी ते मी हिरवी मिरची घेतली आहे. तिखट अशी हिरवी मिरची घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे. 2 इंच आलं घेतलं आहे आणि तिखट मिरची घेतली आहे. लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत 8 ते 10 असं आणि मिक्सरला आपण बारीक करून घेऊयात. एकदा असं बिना पाण्याचं बारीक करून घ्यायचं. नंतर थंड पाणी टाकून आपल्याला हे अजून एकदा हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे. पेस्ट झाली आहे छान अशी. आणि आत्ता ही पेस्ट आपल्याला मटण मॅरिनेट करण्यासाठी वापरायची आहे. छान अशी पेस्ट झाली आहे. आता मटण घेतलं आहे, त्यात आपण मीठ टाकलं आहे 1 चमचाभर असं. 1 छोटा चमचा असं हळद टाकायची आहे. हळद टाकली आहे. हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आपण ती टाकायची आहे. थोडीशी शिल्लक आहे. पुढे जाऊन काय करायचं ह्या पेस्टचं ते नंतर सांगते. मटण हिरव्या वाटणामध्ये मॅरिनेट करून घेत आहे. छान असं आपल्याला हे मटण हिरवी मिरचीच्या वाटणामध्ये मीठ हळद टाकून मॅरिनेट करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मॅरिनेट करून आपल्याला 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. तोपर्यंत गरम कढईमध्ये तेल टाकलं आहे 2 ते 3 चमचे. थोडीशी जिरी टाकली आहे आणि 1 कट केलेला कांदा टाकला आहे, बारीक कट केलेला आहे. आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्याने कांदा लगेच परततो. सोनेरी रंगावर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. छान असा कांदा परतून झाला आहे. तर आपण मॅरिनेट केलेले मटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान असं मोठ्या गॅसवरच आपल्याला 5 ते 7 मिनिट असं परतून घ्यायचं आहे मटण तेलामध्ये. गॅसची आच मोठीच आहे. मोठ्या आचेवरच आपल्याला हे मटण परतून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटभर. 5 ते 7 मिनिट असं मी मटण परतून घेतलं आहे. आणि आत्ता यात आपल्याला एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं आहे, ते टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. एक अर्धा ग्लास असं टाकायचं आहे. परतून झालं आहे मटण. आत्ता आपण गरम पाणी टाकूया त्यामध्ये. अर्धा ग्लास असं पाणी टाकलं आहे, जास्त टाकलं नाही. आणि आत्ता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 40 ते 45 मिनिट हे मटण वाफवून घ्यायचं आहे. कारण मटणाला वेळ लागतो. तुम्हाला जर वेळ नसेल तर कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 1 मोठी गॅसवर आणि 2 मध्यम गॅसवर. आता इथे मी जास्त मिरच्या घेतल्या आहेत. आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. हिरव्या मिरच्या तिखट घेतल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या पण जास्त घेतल्यात 20 ते 25. 2 ते 3 इंच आलं घेतलं आहे आणि हे मोठ्या गॅसवरच मी परतून घेत आहे. मिरच्यांना डाग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. आपण मटण खरडा बनवतोय त्यामुळं ह्या मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत. छान अशा डाग येईपर्यंत भाजल्या आहेत. त्यात एक अर्धा चमचा असं तेल टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही. आणि लसूण, मिरची, आलं छान परतून घेतलं आहे. थोडीशी जिरी टाकली आहे, पाव चमचा अशी. आणि छान असं आपलं हे मिरच्या भाजून झाल्या आहेत. एका ताटामध्ये काढून घेते. ह्या थंड झाल्या की आपण याची बारीक पेस्ट करायची आहे. थंड करायला ठेवले आहे. तोपर्यंत सुके खोबरे घेतले आहे मी अर्धी वाटी असं. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. लाईट ब्राऊन करून घ्यायचं आहे आपल्याला हे लालसर कलरवर. छान असं आपलं खोबरंसुद्धा मोठ्या आचेवरच मी भाजून घेतलं आहे. तुम्हाला वाटत असेल खोबरं थोडंसं करपलं जातं आहे तर मध्यम आच करून भाजून घ्या. हिरवी मिरचीची पेस्ट ठेवली आहे साईडला. आणि आत्ता आपण मिरच्या घेतल्या होत्या ना परतून, त्या टाकल्या आहेत. इथे मी ओलं खोबरं टाकलं आहे अर्धी वाटी असं.
आणि पुदिना टाकला आहे, सुका पुदिना, आणि कोथिंबीर भरपूर अशी टाकली आहे. लालसर रंगावर आपण भाजून घेतलेले सुके खोबरे पण टाकलं आहे आणि ह्यात थंड पाणी टाकून आपल्याला याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. छान असं आपलं वाटण तयार आहे. आणि इकडे 1 ते 1 तास लागला आहे मला कढईमध्ये शिजवायला. तुम्ही कुकरमध्येही शिजवू शकता हे मटण. आणि मटण याच्यातलं काढून घेते मी. त्यातला अळणी रस्सा थोडासा ह्यात टाकायचा आहे. मटण घेतलं आहे काढून. आता अळणी रस्सा बाकी शिल्लक आहे तो काढून घेते. आणि सेम त्याच कढईमध्ये आपल्याला मोठ्या गॅसवर मी तूप टाकलं आहे 2 ते 3 चमचे असं, आणि थोडंसं तेल टाकलं आहे. आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे एकदम बारीक चिरलेला, आणि तो पण आपल्याला लाईट ब्राऊन करून घ्यायचा आहे. मोठ्या आचेवरच घेते. थोडंसं मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यामुळे कांदा लगेचच परतला जातो. छान असा रंग आला आहे कांद्याला. परतून झाला आहे. मटण टाकलं आहे मी, मटण घेतलेलं काढून ताटामध्ये. हे पण आपल्याला 5 मिनिट असं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तूप आणि तेल टाकले, मोठ्या आचेवरच परतून घ्यायचं आहे. आणि आपण बारीक केलेले वाटण, ओलं खोबरं, सुकं खोबरं, हिरवी मिरची, आलं लसूणचं हे आपण टाकलं आहे. हे वाटण बारीक अशी पेस्ट झाली आहे. छान असं वाटण झालं आहे आपलं तयार. खरड्यासाठी परफेक्ट असं वाटण आहे. तर हे मोठ्या आचेवरच मी परतून घेत आहे. मीठ चवीनुसार टाकले आहे. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. अगोदर पण आपण मीठ टाकलं आहे त्यामुळं. आणि आत्ता आपल्याला यामध्ये शिल्लक राहिलेला अळणी रस्सा पण टाकायचा आहे. 4 ते 5 मिनिट असं मोठ्या आचेवरच मटण परतून घेतलं आहे. आणि शिल्लक राहिलेला अळणी रस्सा टाकला आहे निम्मा. आणि निम्मा राहिलेला अळणी रस्सा आपण अळणी भातसुद्धा बनवू शकतो. आणि हे मटण आपल्याला आता 10 मिनिटासाठी असं वाफवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर बघू शकता आपला मटण खरडा खूपच चमचमीत, झणझणीत असा छान असा तयार आहे. तर हा आपण भाकरीबरोबर सर्व करू शकतो. मटण पण शिजलं आहे. छान असं मटण शिजलं आहे. आणि वरून आता आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे. यामध्ये थोडासा आवडीप्रमाणे गरम मसाला टाकू शकतो आपण. आणि बारीक गॅसवर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकली आहे कट केलेली आवडीनुसार. मटण खरडा रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि यात आपल्याला आपण हिरव्या मिरचीचे वाटण करून घेतले होते ना, ते साईडला ठेवले आहे. ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये आता ॲड करायचं आहे. हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे शिल्लक राहिलेली थोडीशी. आणि चपाती किंवा भाकरीबरोबर सर्व करायचा आहे हा मटण खरडा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनलला नक्कीच करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.